सांगली जिल्ह्यातला जत तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी या तालुक्याला दुष्काळ तालुका म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता सध्या पाण्याचा प्रश्न थोडाफार या ठिकाणी मिटलेला आहे. मात्र आता संघमध्ये तालुका जाहीर झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आता माडग्याळमध्ये सुद्धा संपूर्ण गाव या ठिकाणी एकवटले आहे आणि या गावाच्या शेजारी असणाऱ्या 40 ते 45 गावातले ग्रामस्थ या ठिकाणी चक्री उपोषणाला बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या मागण्या काय आहेत. तुमचं नाव सांगा आणि कशासाठी आंदोलन चालू आहे. मी डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी माडगाळ गावचा ग्रामस्थ आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असणाऱ्या तालुका जतमध्ये प्रशासकीय सोयी जनतेला अपुऱ्या पडतात. जनतेच्या सोयीसाठी या तालुक्याचं विभाजन होणं अत्यंत आवश्यक आहे. जत पूर्व भागामधलं अत्यंत मध्यवर्ती ठिकाण म्हणून माडगाळ हे आहे. वाहतुकीच्या दृष्टीने परिसरातल्या सर्व गावांशी व्यवस्थित जोडलेला आहे. इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपआवार आहे. माडगाळी मेंढी, माडगाळी बोरं, माडगाळी कडधान्यासाठी हे गाव खूप प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांचा स्वतःचा भाजीपाला विकणं, धान्य विकणं यासाठी एक खूप मोठा आठवडी बाजार या ठिकाणी भरतो. सोबतच आरोग्य सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालय आहे, सब पोस्ट ऑफिस आहे, पोलीस आउटपोस्ट आहे, नॅशनलाइज्ड बँक आहे, तालुक्याचं प्लास्टिक संकलन व विघटन केंद्र आहे, उत्तम शैक्षणिक सुविधा आहेत. अगदी करोना काळामध्ये इथे एक कोविड सेंटर सुद्धा उत्तम चाललेलं होतं. हे तंटामुक्त गाव सुद्धा आहे. पशुवैद्यकीय श्रेणी 1चा दवाखाना आहे, महावितरणचं सेक्शन ऑफिस आहे, कृषी मंडळ कार्यालय आहे, अगदी कर्णबधीर विद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठेचा अभ्यास केंद्र आहे. सर्व दृष्टीने उत्तम असं हे गाव आहे आणि मध्यवर्ती गाव आहे. सर्वांची धार्मिक सलोख्याचं गाव आहे आणि कुणाशीही वितुष्ट नसलेलं अत्यंत उत्तम गाव आहे. त्याच्यामुळे या गावाला जर तालुका मिळाला तर सर्व प्रशासकीय कार्यालयांचं जनतेची खूप मोठ्या प्रमाणावरती सोय होणार आहे. त्याच्यामुळे सरकारला आम्ही हात जोडून विनंती करतो की जत तालुक्याचं विभाजन लवकरात लवकर करून त्याचं मुख्यालय सर्व प्रशासकीय कार्यालयांसह आमच्या पूर्व भागातल्या माडगाळ इथं द्यावं, ही सरकारला पुन्हा एकदा हात जोडून विनंती. नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही आंदोलक या ठिकाणी बसले. तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत तुमच्या. नमस्कार, मी लिंबाजी माळे. आमची एकच मागणी आहे की माडगाळ हे तालुका झाला पाहिजे. कारण का जत तालुका हा महाराष्ट्रातला मला वाटतं तिसरा चौथा तालुका गाव आहे की सगळ्यात मोठा तालुका. मग त्याचं विभाजन होण्यासाठी शासनानं काहीतरी जरा हालचाली चालू केलेत. पण आमची मागणी आहे की पूर्व भाग कसं आहे, जतच्या पश्चिम भागात कसं आहे 10, 12, 15 किलोमीटर तालुके बदलतात. पण पूर्व भाग हा एवढा मोठा आहे की इथून 100 किलोमीटर अंतर आहे. मग ते पूर्व भाग जर सेपरेट करायचं मध्यभागी हा माडगाळ गाव आहे आणि रस्त्यावरचं मेन गाव आहे आणि महसुलासाठी चांगलं गाव आहे. कारण का भाजीपाल्याचा बाजार हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा महसूलचा बाजार आहे आणि मिळेमेंढ्याचा बाजार अख्खा महाराष्ट्रातला मोठा बाजार आहे आणि ह्याच्याकडे सगळं महसूलच्या या नात्यानं चांगलं बघितलं जातं आणि सगळ्यांना सगळ्याशी संबंधित चांगले आहेत आणि सगळे सपोर्ट पण दिलेत. म्हणून माडगाळ ही तालुका होय आमची मागणी आहे. नक्कीच आपल्याबरोबर आणखीन काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी. तुमचं नाव सांगा आणि काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे भविष्यात तुमचं काय दिशा असणार. मी सचिन निकम, माडगाळ गावचा एक नागरिक. माडगाळला जसं आमच्या सर्व इतर मान्यवरांनी सांगितलं त्या पद्धतीनं एक कनेक्टिव्हिटी आणि कन्व्हिनियंट गाव आहे. कनेक्टिव्हिटी म्हणजे चारही बाजूने रोडची कनेक्टिव्हिटी आहे, चारही दिशांना व्यवस्थित रोड कनेक्टिव्हिटी आहे आणि कन्व्हिनियंट म्हणजे सर्वच नागरिकांसाठी हे कन्व्हिनियंट गाव आहे. इथं आल्या बरेच नागरिक जवळपास दिवसभरामध्ये जवळपास 15 ते 20 ग्रामपंचायतचे नागरिक आवर्जून येतात आणि आणखी आम्हाला 40 ते 45 ग्रामपंचायतीने ऑलरेडीच पाठिंबा दिलेला आहे माडगाळ तालुक्यासाठी आणि जत पूर्व भागातील एक केंद्रस्थान म्हणून आपण या माडगाळकडे पाहतोय. जवळपास आठवडे बाजार आहेच आहे, त्याबरोबरच इतर शासकीय सुविधा आहेत, इतर शासकीय सुविधा निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध आहे, इतर नागरिकांना सोयीसुविधा इथं उपलब्ध आहेत आणि ते करण्यातही येतील. परंतु शासनानं या सर्व गांभीर्यानं या सर्व गोष्टीकडे बघावं. 17 तारखेपासून आजपर्यंत चक्री उपोषण सुरू आहे माडगाळमध्ये. त्याची गंभीर दखल शासनानं घ्यावी आणि आम्हाला माडगाळ तालुका हा निर्माण करावा. कारण प्रशासकीयदृष्ट्या पाहिलं तर विकेंद्रीकरणाच्या धोरणातून जर पाहायचं झालं तर जेवढे लहान तालुके होतील तेवढे डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होईल. कारण विस्तारानं मोठा असल्यामुळे जत तालुका येणारा निधी हा पूर्ण तालुक्याला पुरेल अशा पद्धतीचा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक कामं जनतेची सर्वसामान्य मूलभूत सुविधा इथं ठप्प झालेल्या आहेत आणि जर तेच जर सेपरेट तालुका निर्माण केला गेला आणि विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून जर शासनानं मोठं पाऊल उचललं आणि जतचं विभाजन करून माडगाळसारख्या एखाद्या गावाला तालुक्याचं ठिकाण दिलं तर हा पूर्व भाग डेव्हलपमेंट व्हायला सोय होईल. कारण एकेकाळी 2012-13ला आठवतं की 2012-13च्या वेळी दुष्काळाच्या दरम्यान 40 गावांनी उठाव केला होता की कर्नाटकात आम्ही सामील होणार. तर त्याचा संदर्भ घेऊन बोलायचं झालं तर 40 गावामध्ये हे माडगाळ गाव सेंट्रली गाव आहे. कारण 40 गावांनी उठाव केला कारण मूलभूत सुविधेसाठी उपलब्ध फंड उपलब्ध होत नाही,
इतर सुविधा आहेत. तत्कालीन काळामध्ये दुष्काळ पडला होता, चारा उपलब्ध नव्हता, त्यामुळं आम्ही हे आंदोलन केलं होतं. तशी परिस्थिती भविष्यात येण्या अगोदर शासनानं जर हे पाऊल उचललं आणि माडगाळला जर तालुक्याचं ठिकाण दिलं तर आणखी सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि ते आमच्या दृष्टीनं असेल, या गावाच्या दृष्टीनं असेल आणि या पंचक्रोशीतील इतर ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं ते आमच्यासाठी सोयीस्कर होईल. शासनानं या ठिकाणी पाऊल उचलावं. अन्यथा इथून पुढे आम्ही रस्ता रोको असेल, मुंडन असेल, चूल बंद आंदोलन असेल, जे संविधानाच्या माध्यमातून आणि संयमपणानं करता येईल त्या सर्व भूमिका आम्ही बजावू. आमचे प्रयत्न तरी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. कारण 95-96ला काहीतरी इथं या ठिकाणी एखादं अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं होतं असं ऐकण्यात येतं. पण त्या दृष्टीनं मग शासनानं आता इथं तहसील कार्यालय निर्माण करावं आणि माडगाळला न्याय द्यावा, ही मुख्य भूमिका आमची आहे. इथं उपस्थित जवळपास 100-200 नागरिक आज उपस्थित डेली उपस्थित असतात. आज कदाचित कमी असतील, याच्यापेक्षा 300-400 नागरिक इथं डेली उपस्थित असतात. त्या सर्व नागरिकांची भूमिका हीच आहे. जतला जावं एखादं काम करण्यासाठी आम्हाला दिवसभराचा वेळ जातो. इथं जर माडगाळला तर डेली ते येतच असतात दररोज. त्यामुळे त्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि सोयीस्कर होईल, ही ठाम भूमिका आहे. आणि सर्व माडगाळकरांच्या वतीनं आम्ही एकच निर्धार करतो की आम्ही तालुका हा माडगाळ घेणारच आणि घेतल्याशिवाय थांबणार नाही. नक्कीच आपण पाहू शकता आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत. या माडगाळ गावची लोकसंख्या 10 ते 15,000 आहे आणि जत तालुक्याच्या सेंटरला असणारा गाव आहे. मला एक सांगा, आता मी ग्रामस्थांशी काही चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की 1980 साली वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील या ठिकाणी आले होते. काय झालं होतं नेमका प्रकार? 1980 साली शालिनीताई तुमचं नाव महसूल बापू नानासाहेब सावंत माडगाळचा रहिवासी आहे. 1980 साली शालिनीताई इथं न्यू इंग्लिश स्कूल माडगाळवरती हेलिकॉप्टरनं आल्या होत्या महसूल मंत्री असताना आणि त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं की माडगाळ तालुका करू म्हणून. ते अजूनही आमची मागणी 45 वर्षे झाली होत नाही. आणि जत तालुका हा आकाराने मोठा आहे. एकूण 1/3 भूभाग आहे. सांगली जिल्ह्याच्या 1/3 हा भूभाग आहे. बाकीचे 9 तालुके आहेत. तरी प्रशासकीय सोयीच्या दृष्टीनं, जनतेच्या सोयीच्या दृष्टीनं मध्यवर्ती ठिकाण आहे. माडगाळ हा तालुका केला तर शासनानं विचार करावा. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थ अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत मागण्या आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे चक्री उपोषणाचे जे आंदोलन सुरू आहे ते आम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे. लोकशाही पद्धतीने आणि संयमानं आम्ही हे आंदोलन करत आहोत. शासनानं आमचा अंत बघू नये, लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा याहीपेक्षा आक्रमक आंदोलन या ठिकाणी चालू करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या जत तालुक्याकडे, कारण या जत तालुक्याचे आमदार भाजपचे आहेत, आमदार गोपीचंद पडळकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आता ते काय भूमिका घेतात हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर राज्य सरकार या माडगाळच्या जनतेला न्याय देतं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तालुक्याच्या दृष्टीनं या ग्रामस्थांची जी जत तालुक्याला गेल्यानंतर जो दिवस जातो, जो आर्थिक नुकसान होतं, दिवस पूर्ण जातो, शेतीचं नुकसान होतं आणि कामं होतात का नाही याची त्यांना गॅरंटी सुद्धा नसते. 4-4, 5-5 दिवस या ठिकाणी 80-90 किलोमीटरवरनं जतमध्ये जायला लागतात आणि पूर्ण दिवस गेल्यामुळं सगळ्याच बाबतीत या ग्रामस्थांच्या अडचणी होत्या. त्यामुळं विभाजन होणं आणि तालुका होणं हे यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असल्याची माहिती या ग्रामस्थांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.